आपल्या देशामध्ये साड्यांची किती वैभवशाली परंपरा आहे नाही. खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या प्रत्येक प्रांतात आपल्याला पाहायला मिळतात. त्यातलीच एक वैशिष्ट्यपूर्ण साडी म्हणजे बांधणीची साडी. ही बांधणीची साडी कॉटनची असो किंवा सिल्कची, त्याला एक छान लुक कसा द्यायचा आणि तो ब्लाऊजच्या माध्यमातून कसा द्यायचा हे आपल्याला मृण्मयी सांगते. मी मृण्मयी अवचट. अनेकदा आपल्याकडे चांगल्या साड्या आपल्या कपाटात पडून जातात. त्यांना आपला थोडासा वेगळा लुक आपल्याला द्यायला आवडतो. त्या साड्या नेसायला कंटाळा येतो. अशा वेळेला जुन्या साड्यांना सुद्धा तुम्ही थोडंसं काहीतरी ट्विस्ट दिलं तर त्या इंटरेस्टिंग वाटतील आणि नव्याने वाटतील. टिपिकल वाटणारी साडी म्हणजे बांधणी. आपल्याकडे क्रेपमध्ये, जॉर्जेटमध्ये अनेकदा टिपिकल बांधणीच्या रंगांमधल्या साड्या असतात. रामा ग्रीन, राणी, पर्पल, येलो या साड्यांवरचे ब्लाऊज पीसही साधे असतात. त्या साड्या एक दोनदा नेसल्या की त्या साध्या वाटायला लागतात. अशा या साड्यांना तुम्ही एक वेगळा ट्विस्ट देऊ शकता. अशीच एक बांधणीची साडी आहे जी जॉर्जेटमध्ये आहे आणि रामा ग्रीन कलरची आहे. ह्याला मी एक थोडासा कलर ॲड करायला मरून कलर इंट्रोड्यूस केला आहे. त्याला आहे ती साडी तशीच ठेवलेली आहे. फक्त याला थोडासा मी मरूनचा एक टच देण्यासाठी हे असं फेसिंग लावलं आहे. याला ही पायपिंग देऊन फेसिंगसारखं त्याला फिनिशिंग दिलेलं आहे. जॉर्जेटच्या साड्या असतात त्याचं वजन कमी असतं. त्यामुळे याला जर असं फेसिंग तुम्ही दिलं तर याच्याने याचा फॉलसुद्धा छान येऊ शकतो आणि ह्या साड्यांना एक नवीन गेटअप मिळू शकतो. आता ही रामा ग्रीन जी साडी आहे याला हा किंचित एक मरून पदराला आणि काठाला हा एक रंग इंट्रोड्यूस झाल्याने याचा लुक जरा वेगळा वाटतो आहे, जरा फॉर्मल वाटतो आहे. जर तुमचा रंग खूप डल असेल तर तुम्ही जसा मरून इथे रंग दिला आहे त्याच्याऐवजी तुम्ही गोल्ड कलर घालू शकता. तुम्ही कॉन्ट्रास्ट एखादा ब्राईट कलर इंट्रोड्यूस करू शकता. अशा या साडीला तुम्ही एक छानसा ब्लाऊजही करू शकता. आता हे साधं प्लेनच कापड आहे. तुमच्या या साडीतल्या ब्लाऊज पीसचा तुम्ही वापर करू शकता किंवा एखादं तुम्ही प्लेन साधं ब्लाऊज पीसही घेऊ शकता. याच्यावरती मी हे बांधणीचे रंग जे आहेत ते रंग वापरून हँड एम्ब्रॉयडरी केली आहे. तुम्ही बघू शकता गळ्याभोवती याला हा लुक दिलेला आहे आणि टिपिकल जे स्लीव्सना काठ असतात म्हणजे बाह्यांना जे काठ असतात ते न देता बाह्यांवर फक्त या छोट्या अशा टिकल्या आणि मणी देऊन हे छोटेसे असे डॉट्स केले आहेत. त्याच्याने लुकही नाजूक राहतो आणि थोडा वेगळा वाटतो पॅटर्न. आता हे जे ब्लाऊज आहे हे या तुम्ही साडीबरोबर जर घातलं तर साडीचा लुकही ड्रेसी येतो. लग्नाचा सीझन आहे, छोटे लग्नाचे फंक्शन्स असतील किंवा एखादा छोटा समारंभ असेल, अशा या फंक्शन्सना तुम्ही अशा प्रकारच्या साड्या नेसू शकता. साडीवरचं जुना ब्लाऊज डिस्कार्ड करून त्याला एक नव्याने जर ब्लाऊज केलं तर साडीचा लुक खूप वेगळा होऊ शकतो आणि फेस्टिव्ह सीझनसाठी तुम्ही ती साडी ड्रेसीही बनवू शकता. याही उपर तुम्हाला याला अजून ड्रेसी करायचं असेल तर या पदराला तुम्ही रेशमाचे गोंडे ॲड करू शकता किंवा ही जी एम्ब्रॉयडरी गळ्याभोवती केली आहे ब्लाऊजला याचा तुम्ही थोडा टच हा पदरालाही देऊ शकता किंवा जिथे जेवढा पदर येतो त्याच्यावरती थोडंसं जसं हे बाह्यांवरती हायलायटिंग केलं आहे तसं तुम्ही या पदरावरती सुद्धा त्याला हायलायटिंग करू शकता. तुमचं जसं ओकेजन असेल, जसं बजेट असेल त्याप्रमाणे तुम्ही जुन्या या साड्यांना खूप छान ट्विस्ट देऊन या फेस्टिव्ह सीझनमध्ये त्याचा एक वेगळा वापर करू शकता.